नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा देवघरात आता देवाला प्रार्थना करते की जानकीने मला हिंमत दाखवली की नानांना घरी घेऊन येण्याची, त्यामुळे देवा तिच्या हिमतीला ताकद दे. तेव्हा मात्र सुमित्रा जेव्हा प्रार्थना करत असते तेवढ्यात ऐश्वर्या ही सर्व ऐकते आणि ऐश्वर्या तेथे ही नानांची खुर्ची घेऊनच आलेली असते. तेव्हा आता ऐश्वर्या ही आपल्या मनाशी म्हणते की जानकी, अगं तू तर या म्हातारीला नानांना परत आणण्याची आशा दिली, त्यामुळे आता मात्र मी हिला काय दाखवते ते तू बघतच राहा. नाही, मी चावी फिरवलेल्या बाहुलीसारखं तुला घरभर नाचवलं तर मी सुद्धा नावाची ऐश्वर्या नाही. आता नानांच्या खुर्चीवर ती नानांची शाल टाकते आणि म्हणते की नाना तयार राहा, नाटकाला आता सुरुवात करूयात, ऍक्शन, असं बोलून ती आता सुमित्राकडे बघून हसते. त्यानंतर आता इकडे जानकी ओवीला घेऊन शाळेमध्ये जात असते. आता जाता जाता ते एकमेकींशी गप्पा करतात. जानकी आता ओवीला म्हणते की अगं बाळा, तुला माहिती आहे का शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर काय असा मेसेज आलेला आहे. तेव्हा आता ओवी विचारते की आई काय ग. तर जानकी म्हणते की अगं तुझं चित्र आहे ना कलांगण बोर्डावर लावलेलं आहे. ते ऐकून आता ओवी खूपच खुश होते. ओवी खुश होऊन म्हणते की आई, अगं तुला माहिती आहे का, जे काही आम्ही बेस्ट करतो ना ते सगळं काही त्या बोर्डवर लावतात आणि जे काही प्राइज मिळवलं जाते ना ते सुद्धा त्या बोर्डावर लावले जाते. त्यावर आता जानकी म्हणते की अगं ओवी काय सांगतेस, खरंच मला माहिती नव्हतं आणि कॉंग्रॅच्युलेशन्स ओवी. तेव्हा आता ओवी म्हणते की आई थँक्यू. जानकी म्हणते की बाळा, असाच फक्त आता मन लावून अभ्यास करत राहायचा, फक्त मोबाईलवर कार्टून बघत नाही राहायचं. अगं कळले ना मला की काल रात्री काय घडले ते. तेव्हा आता ओवी लगेच ही अगदी रागावते, म्हणते की शी बाबा, खरंच ही ऐश्वर्या आंटी आहे ना ती खरंच खूप खडूस आहे. शेवटी तिने तुला सांगितलेस ना. तेव्हा आता जानकीच्या लक्ष देते. जानकी लगेच ओवीकडे पाहते. तेव्हा जानकी विचारते की काय ग ओवी, अगं काय सांगितले आणि ऐश्वर्या आंटी बद्दल तू काय म्हणतेस. तेव्हा ओवी म्हणते की नाही आई, काही नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की ओवी, अगं तू खोटं बोलू नकोस, मला एक गोष्ट सांग, तू ऐश्वर्या आंटीचं नाव का घेतलंस. काल रात्री जेव्हा तू कार्टून बघत होती तर ऐश्वर्या आंटीचा काय संबंध बरं. तेव्हा आता ओवी ही कान पकडून आईला सॉरी बोलते आणि झालेला सर्व प्रकार ती आता जानकीला सांगते. तेव्हा आता ते सर्व ऐकून जानकी मनात विचार करते की ऐश्वर्याला ओवीच्या भल्याची इतकी काळजी आहे. नाही, नक्की काहीतरी ऐश्वर्याचा प्लॅन असणार, काहीतरी गडबड असेल म्हणूनच ती मुद्दाम हे सर्व करत असेल हे आता जानकीच्या लक्षात येते आणि जानकी ओवीला म्हणते की इट्स ओके, चल बरं ओवी आता. म्हणून ती आता स्कूलला ओवीला घेऊन जाते. परंतु जानकी विचारतच असते. त्यानंतर आता देवघरातून सुमित्रा जेव्हा उठते तेव्हा मात्र आता समोर बघते तर जी काही नानांची खुर्ची असते तर ती समोर आता ऐश्वर्याने ठेवलेली असते. परंतु सुमित्रा आता विचार करते की यांची ही खुर्ची येते कशी. मग हे घरी आले की काय, म्हणून ती नानांना आवाज देते की अहो अहो कुठे आहात तुम्ही. म्हणून ती घरभर असा आवाज देते की कुठे गेले असतील हे, बहुतेक ते रूम मध्ये गेले असतील. नक्की त्यांनी मला सरप्राईज देण्याचं ठरवलं असेल. तिला असे वाटते की खरंच नाना आले. डोळ्यातून आनंद अश्रू सुद्धा येतात. डोळ्यातील पाणी पुसते आणि रूम मध्ये घाईने येते अहो अहो आवाज देत. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या सुमित्रा आतमध्ये गेल्यानंतर त्या खुर्चीवर येऊन बसते आणि खरंच या खुर्चीमध्ये काय ताकद असते आणि तसेही खरे आहे की खुर्चीमध्ये ताकद ही असते. त्यामुळे आता मात्र जे काही ठरवलेलं आहे तर ते झालेच पाहिजे. आता मी माझा दुसरा प्लॅन सुरू करते. ही म्हातारी जोपर्यंत नानांना शोधते तोपर्यंत माझं पुढचं जे काही काम आहे ते मी करून घेते आणि नानांच्या खुर्चीवर परत येते आणि त्या खुर्चीला म्हणते की नाना, तोपर्यंत तुम्ही एक राऊंड मारून या, मी तोपर्यंत आलेच, असे बोलून खुर्ची बाजूला लोटून देते आणि परत आता स्वतः तिकडे निघून जाते. त्यानंतर आता इकडे गाडीमधून सौमित्रा आणि ऋषिकेश नानांना शोधत शोधत इकडे येत असतात. शेवटी त्या गोडाऊनवर ते येऊन पोहोचतात. परंतु तेथे गुंडांचा पहारा असतो. तेव्हा तेथे येऊन ते बाजूला गाडी थांबवतात. तर ऋषिकेश म्हणतो की अरे सौमित्र, हे सयाजीरावाचं गोडाऊन आहे. तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की अरे गोडाऊन बाहेर तर चांगलीच फिल्डिंग त्याने लावलेली दिसते. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की काही झाले तरी सौमित्र आपल्याला आत जायचेच आहे आणि नानांना सुद्धा आपल्याला तेथे आहे की नाही हे चेक करायचं आहे. तेव्हा आता सौमित्र म्हणते की हो दादा, जे काही करायचं आहे ते सर्व हुशारीने करावे लागेल. तेव्हा मात्र आता दोघांनी एक प्लॅन केलेला असतो आणि आता सौमित्र आपल्या अंगामध्ये कोट घालतो, हातामध्ये एक फाईल घेऊन आता तो लगेच ऋषिकेशला म्हणतो जे काही करायचं आहे दादा ते अगदी हुशारीने कर. म्हणून तो लगेच आता गाडीच्या मागे ऋषिकेश लपतो आणि सौमित्र गुंडांजवळ येतो. कारण सौमित्र तोपर्यंत गुंडांना आपल्याबरोबर बोलण्यामध्ये तो नादी लावत असतो
आणि तोपर्यंत ऋषिकेशला आतमध्ये जायचे असते। तेव्हा आता तो गुंडांजवळ येतो आणि विचारतो की मला सयाजीरावांच्या घरचा ॲड्रेस मिळेल का। तेव्हा मात्र ते सर्वजण आता सौमित्राकडे एकटक बघत असतात। तर सौमित्र म्हणतो की काय बघतात, अहो तुम्ही तर त्यांचीच माणसं आहात ना। तेव्हा त्यातील एक जण म्हणतो की हो तुम्ही परंतु कोण आहात, आम्ही तर त्यांचीच माणसं आहोत। तर सौमित्र म्हणतो की मी एक वकील आहे। आणि तेवढ्यात आता सौमित्र ऋषिकेशकडे अगदी त्याला खुणावून आत जायला सांगतो आणि त्या लोकांना घेऊन तो परत आता इकडे थोडंसं बाजूला येतो। तोपर्यंत ऋषिकेश लगेच आतमध्ये शिरतो आणि तो लगेच तेथे आतमध्ये गोडाऊनमध्ये गेलेला असतो। त्यानंतर आता सौमित्र इकडे यांना म्हणतो की खरंच त्यांचा पत्ता मला माहिती नाही। तेव्हा मात्र आता ते गुंड विचारतात की साहेबांनी तुम्हाला ॲड्रेस नाही दिला का। सौमित्र म्हणतो की हो, ॲक्च्युली त्यांनी फोनवर ॲड्रेस पाठवला होता, कारण माझा फोन आता बंद झालेला आहे, त्यामुळे ॲड्रेस सुद्धा मला सापडत नाही आणि आता कुठे मी त्यांचा पत्ता शोधू। म्हणून बरोबर आता त्या गुंडांना तो बोलण्यामध्ये अडकवतो। ऑचमन आता जेव्हा पत्ता द्यायला लागतो तोच लगेच ऑचमन परत म्हणतो की एक मिनिट, साहेब तर बाहेर गावी गेलेले आहे, मग त्यांनी तुम्हाला येथे भेटायला का बोलावलेत आणि पत्ता का दिला बरं। तोपर्यंत आता ऋषिकेश मात्र आतमध्ये प्रत्येक हा खिडकीतून आता प्रत्येक रूम चेक करत असतो की नाना कुठे दिसतात की नाही। तो एकाही रूम मध्ये आता ऋषिकेशला नाना तेथे दिसले नाही। तेव्हा तो नानांना नाना असा आवाज सुद्धा देतो, परंतु नाना तर तेथे नसतातच। तोपर्यंत इकडे सौमित्र म्हणतो की हो, साहेब बाहेरगावी गेले, त्यांनी तर मला सांगितले होते की ते घरीच आहे आणि अख्खा दिवस आता माझा फुकट गेला आणि साहेबांना बाहेरगावी जायचं होतं तर मला त्यांनी कशाला बोलावलं बरं। आता वॉचमन काका म्हणतात की आम्हाला ते कसं माहिती असणार, तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारतात आणि तुमचं नाव काय बरं। तेव्हा आता सौमित्र लगेच म्हणतो की मी सौमी, परत म्हणतो की सौरभ कदम आणि क्रिमिनल लॉयर आहे मी। किंतु त्यातील एक जण आहे ना, तो म्हणतो की मला असं का वाटतं बरं, मी तुम्हाला कुठेतरी बघितलेलं आहे म्हणून। तेव्हा मात्र आता ते गुंड सौमित्राकडे संशयाने बघत असतात। त्यानंतर आता इकडे आता ऋषिकेश प्रत्येक रूमच्या खिडकीतून शोधतो, परंतु आता तेथे नाना नसतात। ऋषिकेशची खात्री पडते की नाना येथे नाही म्हणून आणि आता दुसरीकडे शोधावे लागेल म्हणून तो शेजारच्या त्या रूम जवळ येतो, परंतु तेथे कुलूप असते। म्हणून तो आता खिडकी उघडतो आणि त्यातून नानांना आवाज देतो की नाना नाना। तो आता आतमध्ये घुसतो आणि प्रत्येक ठिकाणी तो आता नानांना शोधत असतो। त्यानंतर तोपर्यंत आता सौमित्र इकडे त्यांना गप्पामध्ये व्यस्त करतो, कारण मी फेमस आहे आणि फेमस असल्यामुळे पेपरमध्ये माझे कायम फोटो येत असतात, परंतु हे सर्व जाऊन द्यावं, तुम्ही मला ॲड्रेस देतात ना। सौमित्र आता त्यांना ॲड्रेस विचारत असतो। तोपर्यंत आता सौमित्रचे लक्ष ऋषिकेश दादाकडे जाते आणि ऋषिकेश आता वर चढलेला असतो आणि तो सौमित्रला खुणावून सांगतो की नाना येथे नाही म्हणून। तेव्हा मात्र आता तोपर्यंत गुंड सौमित्राला पत्ता लिहून घ्यायला सांगतात, परंतु सौमित्र म्हणतो की नकोय आता, कारण तुम्ही तर म्हटलात की साहेब घरी नाहीत आणि घरी जाऊन काही फायदा होणार नाही, त्यामुळे माझा फोन चार्ज झाल्यानंतर मी त्यांच्याशी बोलून घेतो। आणि थँक्यू बोलून तो आता गाडीजवळ येतो, कोट काढून गाडीमध्ये बसतो। तोपर्यंत ऋषिकेश आतमधून बाहेर येतो आणि तो आता गेटच्या बाहेर उडी खातो। सौमित्र त्याच्याजवळ गाडी घेऊन येतो आणि दोघे आता तेथून निघून जातात। त्यानंतर इकडे आता शर्वरी फोनवर बोलतच असते, विक्रमला म्हणत असते की तू आता नाही आला तरी चालेल, घरी सगळे आता ठीक आहे, तुझे काम आहे ना ते सर्व काही संपून ये। तोपर्यंत ऐश्वर्या हळूच येते आणि शर्वरी फोनवर बोलण्यात मग्न आहे। तोपर्यंत लगेच शर्वरीच्या रूमचा दरवाजा लावून घेण्याचा प्रयत्न करते। हळूच मात्र अगदी चोर पावलांनी येऊन ती शर्वरीच्या रूमचा दरवाजा लावते। तेव्हा आता ऐश्वर्या खुश होते, म्हणजे चला आता सगळं काही अगदी मनासारखं घडलं। इकडे तर शर्वरी लॉक झाली आणि तिकडे तो डिफेक्टिव्ह पीस खोलीमध्ये झोपलेला आहे। जानकी, सौमित्र, ऋषिकेश हे घरामध्येच नाही आणि ती डिनर सीट ती सुद्धा आता कोर्टामध्ये गेलेली आहे, त्यामुळे आता मात्र घरामध्ये कोणी नाही। आता तिसरा प्लॅन माझा सुरू होईल। त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आणि सौमित्र दुसऱ्या ठिकाणी येतात आणि त्या गेटच्या आतमध्ये शिरतात नानांना शोधत शोधत। त्यानंतर आता इकडे गुलाबदादा बाहेरच असतात आणि रणदिव्यांच्या घराच्या बाहेर मात्र जी काही मनोरुग्ण हॉस्पिटलमधून ॲम्ब्युलन्स आहे तर ती आवाज देतच येते। गुलाबदादांचं लक्ष जातं, तेव्हा मात्र आता गाडी तेथे येऊन थांबते आणि गुलाबदादांना विचारतात की हे रणदिव्यांचं घर आहे का। गुलाबदादा म्हणतात की हो, रणदिव्यांचं घर आहे, परंतु येथे पेशंट कोणी नाही। परंतु आता ते लोक सांगतात की नाही, आम्ही येथे एका पेशंटला न्यायला आलेला आहोत। तेव्हा आता गुलाबदादा विचारतात की या घरामध्ये कोण असं पेशंट आहे की तुम्ही त्यांना न्यायला आलात। पर्यंत आता सुमित्रा नानांना शोधत रूम पर्यंत येते, परंतु तेथे नाना नसतात आणि आता ती पूर्णपणे थकलेली असते। हद्द झाली, मी किती वेळचं नानांना शोधते, ते येथे सुद्धा नाहीत, म्हणून ते आता गुलाब गुलाब असा आवाज देत येते। तेवढ्यात ऐश्वर्या आता दरवाजाच्या मागे लपलेली असते।
असते. आवाज देते आता ती गुलाबजवळ बाहेर येते आणि गुलाबला म्हणते की अरे केव्हाचे मी तुला आवाज देते, तुला आवाज देता येत नाही का? तर ती गुलाबला विचारते की नाना परत आले ना? तर गुलाब म्हणतो की आई साहेब अहो नाना नाही आलेले, तुम्ही शांत व्हा बरं. सुमित्रा सांगायला सुरुवात करते की अरे मी जेव्हा देवघरात होते बाहेर आले तर नानांची खुर्ची समोर होती, तेव्हा मी विचार केला की नानांशिवाय ती व्हीलचेअर तेथे कशी येऊ शकते, अरे म्हणून मला वाटलं की नाना परत आले म्हणून. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की नाही आई साहेब नाना नाही आले, कसं समजावं मी तुम्हाला? आणि तेवढ्यात ऐश्वर्या अगदी काळजी असल्यासारखं नाटक करत येते आणि म्हणते की आई अहो आई कसं समजावं मी तुम्हाला? तेव्हा आता सुमित्रा ऐश्वर्याला सुद्धा तेच विचारते की अगं नाना परत आले, तू त्यांना बघितलंस का? तेव्हा मात्र आता त्यात जे काही लोक नेण्यासाठी आलेले असतात त्यांच्यासमोर नाटक करत ऐश्वर्या आता देवाला हात जोडते आणि म्हणते की देवा अरे हे काय झालं आमच्या आईंसोबत, आणि तू आमच्या आईंना लवकरात लवकर बरं कर. आणि आता सुमित्राला म्हणते की आई अहो तुम्ही स्वतःला सांभाळा, अहो नाना बिचारे गेल्यापासून तुमच्या मनावर खरंच परिणाम झालेला आहे. आई अहो आपले नाना परत नाही, ते या जगामध्ये नाही, ते परत नाही येऊ शकत. तेव्हा आता थोडंसं रडण्याचं नाटक करते तर सुमित्राला राग येतो. सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की गप्प बस, काहीतरी अभद्रसारखं तू बोलू नकोस, जानकीने मला सर्व सांगितलेले आहे आणि हे बघ माझा पूर्ण विश्वास आहे की माझी जानकी नानांना आणायला गेलेली आहे आणि ती नक्की त्यांना पूर्ण घेऊनच येईल. आणि तेवढ्याच समोर पाहते तर ते जे काही हॉस्पिटलमधून आलेले लोक आहेत तर ते सुमित्राला दिसतात. सुमित्रा विचारते की ही माणसं कोण आहेत? तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की आपण कोण आहात? तर ते म्हणतात की आम्ही सुमित्रा रणदिवे कोण आहेत पेशंट, त्यांना नेण्यासाठी आलेला आहोत. आता सुमित्रा पुढे येते, त्यांना नमस्कार करते आणि मीच सुमित्रा पुरुषोत्तम रणदिवे आहे असं म्हणून त्या लेडीज पुढे येतात आणि सुमित्राला धरतात की ह्याच आहेत त्या म्हणून. तेव्हा आता लगेच त्यांना गाडीमध्ये बसवण्यासाठी ते सांगतात. तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते की काय करतात तुम्ही, मला का धरलं तुम्ही? तेव्हा गुलाबदादा आता त्या माणसांना विचारतात की अहो पण तुम्ही कोण आहात आणि आई साहेबांना कुठे नेतात? तर ऐश्वर्या मुद्दा म्हणते की गुलाब अरे हे सर्व काय सुरू आहे तर, आणि ही माणसं कोण आहेत, आपल्या बंगल्यामध्ये ॲम्ब्युलन्स का आली बरं? आणि तेव्हा आता ती ऐश्वर्या विचारते की मी यांची धाकटी सून आणि तुम्ही आमच्या आईंना कुठे नेऊन जातात? तेव्हा आता ते म्हणतात की आम्ही तुमच्या आईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय. तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो मला काही झालेले नाही. गुलाबदादा सुद्धा सांगतात की आमच्या आई साहेबांना काही झाले नाही. तेव्हा मात्र आता ते सांगतात की अहो त्यांच्या मनावर परिणाम झाला असा आम्हाला फोन आला होता म्हणून आम्ही त्यांना घेण्यासाठी आलो. सुमित्रा म्हणते की तुम्ही हे सर्व काय बोलतात, माझ्या मनावर परिणाम? अगं ऐश्वर्या तू समजाव ना यांना, आणि हे बघा हात माझे सोडा, मी कुठेही येणार नाही, मला काही झालेले नाही. गुलाबदादा सुद्धा त्यांना समजावतात. तेव्हा मात्र आता ते म्हणतात की आम्हाला फोन आला होता, परंतु ऐश्वर्या आता अगदी खोटं बोलत म्हणते की आम्हाला कोणताही फोन असा आलेला नव्हता आणि आम्ही सुद्धा फोन कुणाला केलेला नाही. आणि तुम्हाला हा फोन कोणी केला? आता हे सर्व काही ऋषिकेशवर येण्यासाठी ऐश्वर्या मुद्दाम हे सर्व करते. परंतु आता ते सांगतात की काल रात्री रणदिव्यांच्या घरातून आम्हाला फोन आला होता आणि सुमित्रा रणदिवे यांच्या मनावर परिणाम झालेला आहे आणि त्यांना उपचाराची गरज आहे असा फोन आला होता. सुमित्रा म्हणते की तुम्ही हे सर्व काय बोलतात, मला काही झाले नाही, मला सोडून द्या. तर ऐश्वर्या आता सुमित्रा समोर नाटक करत म्हणते की हो हो अहो आमच्या आईंना काही झालेले नाही, तुम्ही असं काय करतात? जबरदस्तीने आता सुमित्राला गाडीमध्ये ते बसवत असतात. गुलाबदादा त्यांना म्हणतात की सोडा, आमच्या आईंना काही झालेले नाही. परंतु आता ते लोक काही ऐकायला तयार नसतात. ऐश्वर्या सुद्धा आता मुद्दाम नाटक करत म्हणते हो आमच्या आईंना काही झालेले नाही. परंतु आता ऐश्वर्याला असे होते की सुमित्रा आता गाडीमधून बसून त्या वेड्याच्या हॉस्पिटलला जायलाच हवी. सुमित्रा मला सोडा, अहो मला काही झालेले नाही असे त्यांना सांगत असते. परंतु आता सुमित्राला जबरदस्तीने ते धरतात. गुलाबदादा आता सुमित्राला सोडवायला येत असतो, परंतु आता तो माणूस गुलाबदादांना सुद्धा बाजूला ढकलून देतो. ऐश्वर्या आता घाईने आतमध्ये जाते कारण आता शर्वरीला जे काही तिने रूम मध्ये कोंडलेले आहे तर ती आता दरवाजा उघडणार असते आणि सारंगला सुद्धा मुद्दाम आता तिच्या प्लॅन नुसार सर्व काही तिचं सुरू असतं. त्यानंतर आता इकडे सौमित्रा आणि ऋषिकेश आत घुसतात. तेथे सर्व चेक करतात परंतु तेथे कोणी नाही म्हणून ते परत गाडीमध्ये आता येऊन बसतात. शर्वरी जेव्हा आता दरवाजा उघडायला येते परंतु आता बाहेरून कडी लावलेली असते. आता ती दरवाजा उघडा म्हणून दरवाजावर खूप अशी थाप देते, परंतु आता शर्वरी मोठ्याने आवाज देत असते की सारंग ऐश्वर्या अहो दरवाजा उघडा. तेवढ्यात ऐश्वर्या धावत येते आणि दरवाजा उघडते आणि म्हणते की अरे शरुताई हो दरवाजाला बाहेर कडी कोणी लावली? मुद्दाम आता नाटक करत हे सर्व करते. शर्वरी म्हणते की काय माहिती, मी केव्हापासून दरवाजा वाजवते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते की ते सर्व जाऊन द्या, अहो खाली चला, आपल्या आईंना घेऊन जाण्यासाठी एक गाडी खाली आलेली आहे. तेव्हा आता शर्वरी विचारते की गाडी? कुठली गाडी आणि कुणाची गाडी? परंतु आईंना नेतात तरी ते कुठे? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते
मानसिक उपचार केंद्रामध्ये आपल्या आईंना जबरदस्तीने घेऊन जातात. हे ऐकून आता शर्वरीला सुद्धा धक्का बसतो. शर्वरी म्हणते की आपल्या आईला ते असे कसे घेऊन जातात. तेव्हा आता शर्वरी घाईनेच बाहेर जाते, परंतु ऐश्वर्याला मात्र हसायला येते, कारण आता जे काही झाले ते सर्व ऋषिकेशवर आणि जानकीवर येणार आहे असे तिला वाटत असते. आता इकडे बाहेर मात्र सुमित्राला ती गाडी आता जबरदस्तीने गाडीमध्ये बसवले जाते आणि गाडी आता जायलाच निघलेली असते. सुमित्रा त्यांना सांगत असते की तुम्ही मला कुठे घेऊन चाललात, मला सोडा. परंतु आता गाडी जेव्हा ती रणदिव्यांच्या दारातून जायला निघते तोच लगेच जानकी धावत येते आणि थांबा असं म्हणून ती गाडीला आडवी होते. तेव्हा मात्र आता ती गाडी थांबते. तेव्हा आता गाडीतूनच आता सुमित्रा मोठ्याने जानकीला आवाज देते की जानकी, आणि तेवढ्याच सारंग आणि शर्वरी सुद्धा बाहेर धावतच येतात की आई. आता जानकी धावतच येते आणि आईंना गाडीतून बाहेर काढते. त्या लोकांना म्हणते की आमच्या आईंना सोडून द्या. तेव्हा आता ऐश्वर्या सुद्धा बाहेर मुद्दाम नाटक करत धावत येते. मुद्दाम सारंग शर्वरी समोर नाटक करत म्हणते की आमच्या आईंना सोडवा, म्हणजे ती असं दाखवते की तिला काहीच हे सर्व माहिती नाही आणि हे सर्व आता ऋषिकेशनेच केलेलं आहे असं तिला दाखवायचे असते. सारंग म्हणतो की हे सर्व काय चालले, आणखी आता आपल्या आईंना त्या माणसांच्या ताब्यातून सोडवतो. तर आता सुमित्रा घट्ट अशी जानकीला मिठी मारते. सुमित्रा खूप घाबरलेली असते. सुमित्रा म्हणते की बघ ना जानकी, अगं मला काही झालेले नाही तरी सुद्धा जबरदस्तीने हे लोक मला घेऊन जातात. जानकी तू मात्र मला पाठवू नकोस ग. नाही पाठवणार ना तुला. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही आई, कोणीही तुम्हाला कुठेही पाठवणार नाही. जोपर्यंत ही जानकी तुमच्या सोबत आहे तोपर्यंत आई, अहो तुमच्या केसांना सुद्धा धक्का लागणार नाही. आता सुमित्राला आनंद होतो तर जानकी ऐश्वर्याकडे रागाने बघत असते. शर्वरी आणि सारंग यांना काही हे कळत नाही की नक्की काय झालेले आहे म्हणून. इकडे सुमित्रा आणि ऋषिकेश प्रत्येक ठिकाणी आता नानांना शोधत असतात, परंतु कुठेही त्यांना नाना काही सापडत नसतात, कारण नाना तर आउट हाऊस मध्ये असतात. त्यानंतर आता इकडे जानकीला ते लोक म्हणतात की मॅडम तुम्ही बाजूला व्हा, आम्हाला यांना घेऊन जायचं आहे. तर जानकी विचारते की तुम्ही त्यांना कुठे घेऊन चाललात. तेव्हा आता लगेच ते सांगतात की मानसिक उपचार केंद्रामध्ये. तेव्हा आता जानकी म्हणते की काय काय बोलतात तुम्ही, आणि ते लोक असं म्हणतात की आता यांच्या मनावर परिणाम झालेला आहे आणि त्यांच्या मनावर परिणाम झाला असल्यामुळे त्यांना इथून घेऊन जाण्यासाठी आम्हाला एक फोन आला होता. त्यांना उपचाराची गरज आहे म्हणून आम्ही त्यांना घेऊन जातोय. त्यावर आता जानकीला राग येतो. जानकी म्हणते की तुम्हाला कोणी सांगितले की आईंच्या मनावर परिणाम झाला म्हणून, काही कसे बरचळतात ओ तुम्ही. तेव्हा आता ते लोक म्हणतात की अहो रणदिव्यांच्याच घरातून एक फोन आला होता. जानकी विचारते की तुम्हाला फोन कोणी केला होता. तेव्हा आता तो माणूस म्हणतो की जानकी रणदिवे. आता जानकी रणदिवे हे नाव ऐकल्यानंतर जानकीला खूप मोठा धक्का बसतो आणि सुमित्राला सुद्धा. सुमित्रा म्हणते की काय, परंतु ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर हसू येते. आता जानकी म्हटल्यानंतर सारंग आणि शर्वरी या दोघांना आणखीनच जानकीचा राग येतो. त्यावर आता जानकी म्हणते की अहो जानकी रणदिवे तर मी आहे, तुमचा नक्की काहीतरी गैरसमज होती, तुम्हाला फोन वगैरे काही केलेला नाही. तू ऐश्वर्या लगेच सारंग आणि शर्वरी यांच्यासमोर म्हणते की बघितलंस का शर्वरी ताई, ही बाई कसं तुमच्यासमोर नाटक करते ते, आणि आई सुद्धा किती भोळ्या आहेत आपल्या, कारण जी काही मानसिक उपचार केंद्रामध्ये आईंना टाकते आणि तिच्याकडेच त्या मदत मागतात. आणि जानकीला म्हणते की हो ना बाई, खरंच तू धन्य आहेत, स्वतःच मात्र फोन करून या लोकांना येथे बोलावून घेतले आणि आता स्वतःच आता सर्वांना असं दाखवते की गाडीसमोर आडवी उभी राहून आईंना तू वाचवते, आईंना तुझी खूप काळजी आहे असं मात्र आता ह्या लोकांना तू दाखवण्याचा प्रयत्न करते. परत जानकी कमल आहे तुझी. तेव्हा मात्र जानकीला काही एक कळलेलं नाही, परंतु आता ती रागाने ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या बास कर. परंतु आता जानकीच्या लक्षात येते की हे सर्व ऐश्वर्यानेच केले असेल, म्हणून ती ऐश्वर्याला म्हणते की हे सर्व करताना तुला लाज नाही का वाटली ग. पण आता ओवीने आता जे काही जानकीला सांगितलेले असते की आता मोबाईल तेथेच होता आणि ऐश्वर्या आंटी तेथे होती. तेव्हा आता जानकीच्या सर्व काही लक्षात येते. जानकी म्हणते की का छळतेस तू आम्हाला, अगं हे सर्व काही तू करतेस परंतु त्याचा आईंच्या मनावर काय परिणाम होतो याचा एकदा विचार कर. तेव्हा आता जानकी सुमित्राला म्हणते की आई, मी तुम्हाला शपथ घेऊन सांगते की हे मी काही केलेले नाही म्हणून, थांबा मी तुम्हाला माझा फोन दाखवते. परंतु आता ऐश्वर्या लगेच म्हणते की राहून दे, काही गरज नाही त्याची, हे सगळं काही केलेले आहे हे तू दिसते सुद्धा आहे आणि तू तर नंबर सुद्धा आता डिलीट केला असेल, तुझा तर काय भरोसा ग. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो दादा, तुम्हाला ज्या नंबरवरून फोन आला होता तो नंबर दाखवा बरं. जानकी सुद्धा म्हणते की हो दाखवा. तेव्हा मात्र आता ते दादा आपला मोबाईल ऐश्वर्याच्या हातात देतात आणि
आणि ह्या नंबरवरून फोन आला होता असं सांगतात। तेव्हा आता ऐश्वर्या चेक करते। ऐश्वर्या मुद्दा म्हणते की हा नंबर तर ओळखीचा वाटतो। सारंग लगेच म्हणतो हा तर ऋषिकेश दादाचा नंबर आहे। जानकीला म्हणते की बघ अगं कन्फर्म करून घे की हा तर ऋषिकेश दादांचाच नंबर आहे। तेव्हा आता सुमित्राला धक्का बसतो। जानकी सुद्धा आता विचारत पडते की हा नंबर कसा असेल म्हणून, आणि तरीही जानकी म्हणते की मी आणि ऋषिकेशने फोन केलेलाच नाही। नक्की हा सगळा काय प्रकार असेल? तर सुमित्रा सुद्धा तोच प्रश्न जानकीला विचारते की जानकी हे सगळं काय आहे? जानकी म्हणते की आई तुम्हाला सुद्धा हेच वाटते की हे सर्व मी केले असेल, मी फोन केला असेल, परंतु आता ते दादा म्हणतात की अहो ह्याच नंबरवरून फोन आम्हाला आला होता, आम्ही खोटं बोलतो का? तर लगेच ऐश्वर्या म्हणते की अगं पुरावा सांगतो की हे सर्व तूच केले असेल। तू तर म्हणाली होती की जोपर्यंत तू आहे तोपर्यंत आईंच्या केसांना धक्का लागणार नाही, परंतु तुझ्या नवऱ्याचं काय? तो तर अगदी आईंचा केसांनी गळा दाबायला निघाला। तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की आता मात्र हे सगळं काय सुरू आहे ते कळेनासे झालेले आहे, त्यामुळे या घरात मला कुणाशी बोलायचं नाही। तर जानकी आईंचा हात धरते, परंतु सुमित्रा तो हात बाजूला करते आणि आतमध्ये निघून जाते। तेव्हा मात्र आता सारंग आणि शर्वरी सुद्धा आईंच्याच मागे जातात। तर जानकी त्या लोकांना हात जोडून माफी मागते आणि त्यांना जायला सांगते। आता ते ॲम्ब्युलन्स निघून जाते, परंतु ऐश्वर्या जानकीला म्हणते की अगं सत्य तर समोर आणणार होती, परंतु आता तर वेळ निघत चालली, तू तर लवकर आण, त्यामुळे आता मात्र तुझी काही खैर नाही। पुढच्या गाडीमध्ये मात्र तुला या गाडीतून घालून नाही गेले। आणि त्या गाडीवाल्याला म्हणते की जाऊन दे, यावेळेस मात्र गाडी रिकामी जाणार आहे, परंतु पुढच्या वेळेस मात्र जानकीची वेळ असेल। आता जानकीला ऐश्वर्याचा इतका राग येतो, जानकी एकही शब्द न बोलता तिच्याकडे रागाने बघत असते। त्यानंतर आता इकडे सौमित्रा आणि ऋषिकेश सयाजीरावाचे अख्खे अड्डे आणि सगळे गोडाऊन चेक करून होतात, परंतु कुठेही त्यांना नाना काही सापडलेले नसतात। तेव्हा आता ऋषिकेश पूर्णपणे थकून गेलेला असतो। सौमित्र त्याच्याजवळ येतो, तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे सौमित्र, केव्हापासून आपण नानांना शोधतो, परंतु नानांच्या बाबतीत काही एक आपल्या हाती नाही लागलेले। सौमित्र सुद्धा म्हणतो की हो ना, आणि कुठेही नानांचा पत्ता नाही, त्यामुळे आपण आता घरी जाऊयात। तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की हो आपण सयाजीरावांच्या घरी जाऊयात। सौमित्र म्हणतो की नाही रे दादा, मी आपल्या घरी जायचं असं म्हणतो। आणि दादा खरंच तुला असं वाटतं की तो सयाजी नानांना आपल्या त्याच्या घरी ठेवतील म्हणून? अरे तो माणूस इतका मूर्ख नाही, स्वतःच्या घरी नानांना ठेवून घेऊ शकतो, आणि माझा नाही विश्वास की नाना तेथे असतील म्हणून। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे तेथे कितीही रिस्क जरी असली तरी आपण तेथे जायचं नाही का? एकदा आपण तेथे जाऊन बघून येऊयात। अरे माझे मन मला पूर्णपणे सांगते, माझी पूर्ण खात्री आहे की आपले नाना हे मुळशीतच आहे म्हणून। मित्र म्हणतो की अरे कोर्टाला पुरावा लागतो आणि आपल्याकडे कोणताही पुरावा नाही, म्हणून आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी नाही करू शकत। तर तू बेलवर सुटलेला आहे आणि त्यात म्हणजे एखादी चूक जर तू केली तर तुला पुन्हा पोलीस कस्टडी होऊ शकते। असे झाले तर मी सुद्धा काहीच करू शकत नाही, त्यामुळे प्लीज जे काही आहे तो तपास येथेच थांबव। तेव्हा आता सौमित्रच ऐकून ऋषिकेश लगेच घरी जायला निघतो, परंतु तरी सुद्धा ऋषिकेशच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळा प्लॅन येतो आणि तो सौमित्रला थांबवसे म्हणतो की अरे अजून एक ठिकाण आहे की तेथे मात्र सयाजी आपल्या नानांना ठेवू शकतो। सौमित्र विचारतो की कोणते असे ठिकाण? तेव्हा आता लगेच ऋषिकेश सांगतो की सयाजीरावांची जी काही पार्टी ऑफिस आहे ना, तेथे नक्की तो नानांना ठेवू शकतो। सौमित्र म्हणतो की अरे दादा, पण त्या ऑफिसमध्ये किती माणसं असतील त्या सयाजीचे? सौमित्र म्हणतो की मला नाही वाटत की नाना आपले तेथे असतील म्हणून। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की फक्त एकदा, त्यानंतर मग तू जे काही म्हणशील ते मी ऐकेल, फक्त एकदा आपण त्या ठिकाणी चेक करून येऊया। सौमित्र हसतो आणि दादा अरे तू नाही ऐकणार। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे आपण एकमेकांच्या सोबत आहोत, म्हणून ते आता परत सयाजीरावांच्या पार्टी ऑफिसमध्ये नानांना शोधायला निघतात। त्यानंतर आता इकडे आतमध्ये आल्यानंतर ऐश्वर्या मात्र सारंग शर्वरी यांना जानकी विषयी पुन्हा भडकून देत असते की हे सर्व जानकीनेच केले आणि मुद्दाम तिने केले नाही असं ती दाखवते। काय कमाल आहे या बाईची, असं आता जेव्हा म्हणते तेव्हा जानकी आईंना झोपून आता आईंच्या रूमच्या बाहेर येते, दरवाजा लावून घेते। तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की आल्या महाराणी आईंना खोटी काळजी दाखव, बघा ना सारंग आता नक्की ती मला जाब विचारेल। तेव्हा जानकी तर ऐश्वर्याकडे रागानेच बघत आलेली असते। जानकी म्हणते की ऐश्वर्या अगं कधी थांबवणार आहे तू हे सर्व, आणि किती दिवस अजून? तेव्हा आता लगेच ऐश्वर्या हसते आणि सारंगला सुद्धा हसायला येते। ऐश्वर्या म्हणते की बघितलंस ना, मी तुम्हाला म्हणालेच होते की ही नक्की मला आल्यानंतर जाब विचारेल। ऐश्वर्या जानकीला म्हणते की अगं सगळे काही तूच करतेस आणि मला कसं उलट विचारते की हे सर्व मी का केले म्हणून, आणि आमच्या आईंना मात्र मानसिक उपचार केंद्रामध्ये
पाठवताना जानकी अगं तुला लाज कशी वाटली नाही. तेव्हा मात्र आता जानकी मात्र ऐश्वर्याचा जोरात हात पिरगाळते आणि त्यांना कोण तेथे पाठवू शकतो. मी तुला काही वेगळं सांगायची गरज नाही ऐश्वर्या. आता सारंग लगेच जानकीवर ओरडतो की वहिनी माझ्या बायकोचा हात सोड. तेव्हा आता जानकी हात सोडते आणि सारंगला म्हणते की हे सगळं काही जे काही करण्यामागे तुमच्या बायकोचाच हात आहे. हो इने ऋषिकेशच्या फोनवरून माझ्या नावाचा फोन केला होता. तेव्हा आता सारंग म्हणतो की वहिनी हे पग उगाच तोंडाला येईन ते बोलू नकोस. जी चूक तू केली तर त्याचा आरोप मात्र तू माझ्या बायकोवर ढकलू नको. ऐश्वर्या म्हणते की हे जे काही काम आहे ते करण्यामध्ये ही बाई तर एक्सपर्ट आहे. आणि हे बघा सारंग आणि मी आमच्या रूम मध्ये होतो आणि तो फुटका जो काहीचा डिनर सेट आहे ना तो कोर्टामध्ये गेला आणि हिची ही ती मुलगी शाळेत गेलेली होती. आणि बघा ना शरुताई अहो हिने काय चान्स मारला. तुम्ही फोनवर खोलीमध्ये तुमच्या बोलत होता तेव्हा मात्र हिने गुपचूप आली आणि कडी लावली आणि मीच दरवाजा उघडला काही नाही. सारंग अहो ताई आतमध्ये एकट्या कोंडून होत्या आणि आई मात्र घरामध्ये एकट्या असताना हिने बरोबर तो चान्स मारला आणि आईंना घेऊन जाण्यासाठी गाडी बोलवली. आणि नशीब म्हणजे मी तुम्हाला दोघांना बोलावले म्हणून तुमच्या समोर हिचा प्लॅन फसला म्हणून तिने आता हे सर्व नाटक केले आणि आपला पदर सावरून मुद्दाम त्या गाडी समोर जाऊन उभी राहिली. सारंग आणि शर्वरी यांना असं दाखवले की मी आईंना वाचवते म्हणून. जे काही बोलते जानकी मी बरोबर बोलते ना. जानकी म्हणते की हो ना तू वाटेल तसे बोल परंतु हे सर्व तूच केले हेच खरं आहे. तर शर्वरी लगेच ऐश्वर्याची बाजू घेते आणि जानकीला म्हणते की अगं बाहेर तर सिद्ध झाले की हे सर्व तुझ्या नंबरवर म्हणजे ऋषिकेश दादाच्या नंबरवरून करण्यात आले. त्या माणसाने सुद्धा सर्वांसमोर सांगितले की जानकी रणदिवे यांनी फोन केला होता तरी सुद्धा तू ऐश्वर्यावर आरोप करते. तर सारंग लगेच म्हणतो की अगं ताई बघ नाही उद्या काय म्हणे. ऋषिकेश दादाचा फोन सुद्धा ऐश्वर्याने घेतला होता. तेव्हा लगेच जानकी म्हणते ऐश्वर्यानेच ऋषिकेशचा फोन घेतला होता आणि तिनेच माझ्या नावाने मानसिक उपचार केंद्रामध्ये फोन केला होता. तर सारंग लगेच म्हणतो की बघ शेवटी तेच म्हणाली. जानकी म्हणते की काल रात्री आम्ही ऋषिकेश आणि मी रूम मध्ये झोपलो होतो आणि ओवी मात्र येते हॉलमध्ये. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की हो कार्टून बघत होती आणि लगेच सर्वांसमोर म्हणते की नाना आपले सापडत नाही आणि हे दोघे नवरा बायको मात्र इकडे एसी लावून आपल्या रूम मध्ये झोपले आणि यांची मुलगी तर कार्टून बघते. खरंच काय मस्त टीम आहे. आता जानकी म्हणते की ऐश्वर्या अगं बास कर विषय मात्र बदलू नको. तू आता बंद म्हणजे तुझे तोंड बंदच ठेव. आणि सारंग शर्वरीला म्हणते की हे बघा काल रात्री ओवी येथे हॉलमध्ये कार्टून बघत होती आणि तेव्हा तेथे ऐश्वर्या आली आणि आता मात्र माझी धमकी देऊन तिला तिने झोपायला जायला सांगितलं आणि फोन मात्र हॉलमध्येच ठेवला होता आणि तुझ्या प्लॅन प्रमाणे बरोबर ओवीने फोन हा हॉलमध्येच ठेवला आणि ती झोपायला निघून गेली होती. तेव्हा मात्र तू बरोबर संधी साधली आणि ऋषिकेशच्या मोबाईलवरून माझ्या नावाने उपचार केंद्रामध्ये त्या फोन केला होता. ऐश्वर्या लगेच म्हणते की काय सारंग तुम्हाला पटते का. सारंग तर हसतो आणि शर्वरी सुद्धा नाही म्हणते. तर ऐश्वर्या म्हणते की बघ कुणालाच पटत नाही. तुझी जी काही बॅकअपला एखादी स्टोरी असेल तर ती सांग आम्हाला ती पटेल. जानकी म्हणते की ऐश्वर्या तुझे हे नाटक बंद कर. आता सारंग म्हणतो की वहिनी अगं तू तर ओवीला कधीच फोन देत नसते. शर्वरी सुद्धा तेच विचारते. तर जानकी म्हणते की हो मी तिला कधीही फोन देत नसते. भाऊजी त्या दिवशी तिने आमच्या नकळत फोन घेतलेला होता आणि जेव्हा मी ओवीला घेऊन शाळेत सोडायला जात होते तेव्हा जे काही खरं आहे ते सर्व तिने मला सांगितले होते. ऐश्वर्या म्हणते की तुझीच मुलगी आहे आणि ती शेवटी खोटं बोलणार. तेव्हा आता जानकीला राग येतो आणि ऐश्वर्या तोंड सांभाळून बोल. माझी मुलगी खोटी नाही आणि या घरामध्ये जे काही खोटारडे असेल ते फक्त तू आहे आणि या सगळ्या मागे जे काही हात आहे तो फक्त तुझा आहे. अगं नानांना जिन्यावरून तू ढकललंस आणि त्यांना गायब सुद्धा तूच केलं. आईंना सुद्धा नेण्यासाठी तूच माणसं पाठवलेस. तेव्हा हे जे काही आहे ते सर्व तूच करते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अजून 2 आरोप आहेत ना. मधुहून शोधायला मीच गुंड पाठवले आणि तुझ्या हाताला गोळी सुद्धा माझ्याच मुळे लागली. तर आरोप तू माझ्यावर केले नाही आणि हे पग आरोप करताना पुरावे लागतात. जानकी म्हणते की हो ना तुझ्या गुन्ह्याचे प्रत्येक पुरावे मी शोधून काढेल आणि ते पुरावे मी देईलच आणि सगळ्यांना ते पुरावे मी दाखवेन सुद्धा. आणि आज मात्र जे काही तुझ्या बाजूने असतील ना तेच लोक आता उद्या जेव्हा त्यांना ही सर्व काही समजेल त्या दिवशी तुला हाताला धरून घराच्या बाहेर काढते. तुझ्या पापांचा घडा तर भरलेला आहे आणि लवकरच तुझं हे खरं रूप आहे ना ते सर्वांच्या समोर येईलच. त्या दिवशी मात्र तू कितीही माझ्या हातापाया पड कितीही विनवण्या कर परंतु त्यावेळेस मात्र तुझ्या चुकीला कोणतीही माफी नाही. आणि त्या दिवशी मात्र फोन लावून मी गाडी बोलवेल हॉस्पिटलची नाही तर पोलिसांची. असे बोलून जानकी आतमध्ये जाते. तर हा भाग येथेच संपतो. इन्स्पेक्टर साहेब आता सौमित्राच्या हातामध्ये हे बघा उद्या तुमच्या भावाची पोलीस कस्टडी आहे आणि तुम्ही कसं त्यांना वाचवायचं हे आता बघत राहा. आणि एक आता नवीन इन्स्पेक्टर आलेला असतो. तर ऋषिकेश जानकीला हे सर्व सांगतो आणि तो माझी केस हँडल करतो. तर जानकी विचारते की हे काय आहे. तर आता ऋषिकेश म्हणतो की कोर्टामध्ये आज माझी पेशी आहे. कोर्टामध्ये माझी आज रवानगी होणार आहे. तेव्हा आता जे काही कोर्टामध्ये जाण्याचा दिवस असतो तर ऋषिकेश आईच्या पाया पडतो आणि तुझा आशीर्वाद मला आई हवा आहे. तर सुमित्रा रडतच म्हणते की ऋषिकेश
तुला जर असं वाटत असेल की मी तुझ्यावर कायम विश्वास ठेवावा तर तू काही वाटेल ते कर, परंतु आपल्या नानांना परत घरी घेऊन येशील ना घेऊन. तेव्हा आता जानकी म्हणते की आई मी तुम्हाला शब्द देते, आपल्या नानांना मी तुमच्या समोर लवकरात लवकर घेऊन येईल. तेव्हा आता सुमित्राला थोडासा आनंद होतो. तर पुढे काय होते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.